आपण बघताय एबीपी माझा आणि अर्थातच सध्या आता सुरू आहे तो म्हणजे गुढीपाडव्याचा आनंद उत्साह सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे। एक सकारात्मकता सगळ्या वातावरणामध्ये भारून राहिली आहे। जाऊया नाशिकमध्ये देखील काळाराम मंदिर परिसरात स्वागत यात्रा निघालेली आहे। नाशिककर मोठ्या उत्साहात त्याच्यामध्ये उतरलेले आहेत। मुकुल कुलकर्णी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। नववर्षानिमित्तानं आज नाशिकमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांना सुरुवात झाली आहे। नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ही शोभायात्रा मार्गस्थ आली आहे। कुठे घंटनाद सुरू आहे, कुठे शंखनाद सुरू आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक वेशभूषा धारण करून लहान मुलांसह आबालवृद्ध सर्वच या यात्रांमध्ये सहभागी झालेत। नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आडके या देखील शोभायात्रेमध्ये आहात। शोभायात्रा सुरू झालेली आहे, प्रथम नागरिक आहात, विकासाची गुढी उभारायची आहे। नक्कीच सर्व नाशिककरांना आणि आपल्या सर्व महाराष्ट्राला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आहेत नाशिकच्या महापौर त्या देखील शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। आपण बघतोय मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये ह्या शोभायात्रा आता मार्गस्थ होत आहेत। लहान मुलं जे आहेत ते पारंपरिक खेळ हे साजरी करत आहेत। त्या मागच्या बाजूला आपण बघतोय की महिला यांचं झांज पथक आहे, लेझिम पथक आहे आणि प्रचंड असा उत्साहामध्ये गुढीपाडव्याचा सण हा नाशिकमध्ये साजरा केला जातोय। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे खऱ्या अर्थानं आपला पारंपरिक सांस्कृतिक वारसा देण्याचा वारसा जतन करण्यासाठी गुढीपाडवा हे एक निमित्त असतं आणि ह्याच सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रचंड असा उत्साह, प्रचंड असा जल्लोष बघायला मिळतोय। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।